एकाच साडीवर जर 2 ब्लाउज मिळाले तर? ही काही आम्ही देत असलेली नवीन ऑफर वगैरे नाहीये, तर आम्ही बोलतोय सध्याच्या फॅशन ट्रेंड विषयी। साडी विथ ब्लाउज पीस तर आपल्याला माहिती आहेच आहे। असाच एक डिझायनर ब्लाउज आपल्याला मिळतो आणि तो फक्त डिझायनर कडे जायचा आणि शिवून घ्यायचा। चला तर मग पाहूया अशा 2 in 1 ब्लाउजचं हे कलेक्शन। नमस्कार, मी श्रावणी प्रवीण भोसले, आपलं मंजुश्री स्टुडिओमध्ये स्वागत आहे। मी आपल्यासाठी नवीन डिझायनर साड्या घेऊन आले आहे। महिलांसाठी सगळ्यात जास्त सौंदर्य म्हणजे त्यांचं साड्यांमध्ये असतं आणि कुठे लग्नाला पार्टीला जर साड्या जर हव्या असतील आणि अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवणं हवा असेल तर त्यांना मिळत नाही। तर आमच्याकडे एक अशी आम्ही नवीनच फॅशन आणि ट्रेंड घेऊन आलो आहोत, डिझायनर साडी विथ डिझायनर ब्लाऊज। तर मी तुम्हाला काही अशा पॅटर्न्स दाखवणार आहेत की जेणेकरून तुम्हाला ते नक्कीच आवडतील। हे माझं पहिलं पॅटर्न आहे, जॉर्जेट मधली साडी विथ पिंक कलर मध्ये। आणि तुम्ही जर बघाल तर याच्यावर एक असं पूर्ण बॉर्डर केलेली आहे मोत्यांची आणि तुम्ही बघाल तर याच्यावर पॅचवर्क आहे, स्टोन आणि स्टोनचं आणि वेल्वेटचं पॅच मारलेले आहेत। तुम्ही जर सर्व साडी बघाल तर याची फकलेली आहे, म्हणजे जास्त हेवी लुकही नाही आणि जास्त नेसायलाही जड जाणार नाही। आणि याचा तसंच त्यापैकी एक डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे पूर्णपणे मोत्यांच्या मध्ये आणि त्याला पाइपिंग केलेली आहे ब्लू बॉर्डरने, त्याच्यामुळे या साडीला या ब्लाऊजचा एकदम वेगळाच लुक दिलेला आहे। माझ्याकडे तसं दुसरं पॅटर्न आहे, जॉर्जेट मधले साडी आहे आणि हिचा कलर रेडिश मध्ये थोडा मरून असा मिक्स वेगळाच कलर आहे। तुम्ही ही साडी बघाल तर याच्यावर पूर्ण काचेचं आणि स्टोन वर्क केलेलं आहे। या साडीमध्ये अजून एक खासियत आहे, याच्यावर एक बारीक लेसची पूर्णपणे डिझायनिंग केलेली आहे आणि या पदरावर एकदम स्टोन वर्क आणि काचेचं वर्क असं मिळून याच्यावर सोबर एकदम असं डिझायनिंग केलेलं आहे। आणि या साडीच्या आतमध्ये जर पूर्ण आपण आपल्या निऱ्यांमध्ये जे भाग येतो त्याच्यामध्ये ग्लासचं रेशम वर्क आणि विथ ग्लास आणि स्टोन वर्क आणि विथ वेल्वेट अशी खाली बॉर्डर दिलेली आहे, त्याच्यामुळे साडीचा गेटअप एकदम वेगळाच आणि सोबर आणि एकदम छान उठाव दिसतो। आणि तुम्ही बघाल तर याचा ब्लाऊज जो आहे तो खूप डिझायनर आहे, जरी वर्क विथ स्टोन। आणि याचा जो तुम्ही नेक बघताय तो याचा नेक तुम्ही बघितलात तर हा कॉलर नेक आहे आणि याचा बॅक जर बघितलं तर हा ओपन बॅक म्हणतात याला। हा पूर्णपणे वेगळा डिझाइन केलेला आहे, त्याच्यामुळे या साडीवर हा ब्लाऊज एकदम उठाव आणि आपल्याला जास्त गरज लागणार नाही कुठे बाहेर जाऊन शिवून घेण्याची। आपलं पुढचं कलेक्शन आहे, ही शिफॉन मध्ये साडी आहे आणि याच्यावर बारीक डिझाइन आणि जरी बॉर्डर दिलेली आहे आणि याच्यावर स्टोनचं काम केलेलं आहे। पूर्ण साडी ओव्हरऑल एकदम सोबर आणि फक्त लेस बॉर्डर आहे याला, बाकी जास्त काहीही काम नाही, एकदम सिंपल सोबर, कधीही आपण कुठेही जाताना पटकन नेसू शकतो अशी ही साडी आहे। आणि तुम्ही जर बघाल तर या साडीची एक खूप छान खासियत आहे, ती म्हणजे याचा ब्लाऊज। याचा ब्लाऊज बघाल तर बारीक स्टोन वर्क मध्ये आणि रेशम वर्क दिलेला आहे, पूर्ण हँड विविंग म्हणजे हँडवर्क म्हणतात याला, हँडवर्क आहे आणि त्याला लटकन दिलेले आहेत। आणि तुम्ही बघाल तर या ब्लाऊजची खासियत आहे नेक, याचा नेकवर याचे बारीक डिझाइन स्टोन केलेला आहे। आता सध्या ट्रेंड चालू आहे येलो विथ पिंक कॉम्बिनेशनचं, या कॉम्बिनेशनमध्ये साड्या आपल्याला भरपूर ठिकाणी बघायला मिळतील, पण हे असं स्टोन वर्क विथ नॉर्मल आणि सोबर डिझाइन कुठेच बघायला मिळणार नाही, ते आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहोत। आमच्याकडे अजूनही वेगळं कलेक्शन बघायला मिळेल तुम्हाला आणि त्यातल्या त्यात या साडी जॉर्जेट मध्ये आहे आणि त्यातल्या त्यात या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही हाफ आहे, म्हणजे डबल कलर मध्ये 2 शेड मध्ये आणि याची जी बॉर्डर दिलेली आहे ती पूर्ण जरी मध्ये आहे, लेस म्हणतात याला, लेस मध्ये आहे, याला पॅचवर्क दिलेला आहे आणि इथेही त्याला पॅचवर्क आहे, पूर्ण ओव्हरऑल पदराला पॅचवर्क दिलेला आहे। आणि ओव्हरऑल साडी जर बघाल आतमध्ये तर ही पूर्ण सिंपल सोबर आणि काहीही डिझाइन नसलेली आणि फक्त लेस बॉर्डर असलेली ही साडी आहे। याची खासियत अशी आहे की याचा जो ब्लाऊज आहे, आपण आतापर्यंत फक्त ब्लाऊजच्या फक्त हाताला किंवा
बॅकला असा फक्त आपण लेस लावून घेतो, पण हा ब्लाऊज असा वेगळ्या पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे. पूर्ण ब्लाऊजलाच याच्या लेस दिलेला आहे, त्याच्यामुळे या ब्लाऊजचा लुक तुम्ही बघाल तो पूर्ण वेगळा आहे आणि त्याच्यामुळे या साडीचं अट्रॅक्शन या ब्लाऊजमध्ये आहे. तुम्हाला या ब्लाऊजचं खासियत तुम्हाला बघायला मिळेल आणि या साडीची खासियत या ब्लाऊजमध्ये आहे. आमच्या या साड्यांची एक आणखीन एक खासियत आहे. मी आत्तापर्यंत जेवढे डिझाईन्स दाखवले, जेवढे पॅटर्न दाखवले, यांची एक खासियत अशी आहे की साड्यांबरोबर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज तर मिळतातच, पण त्याच्याबरोबर आतमध्येही तुम्हाला या साडीमध्येच अटॅच एक ब्लाऊज पीस मिळेल. त्याच्यावर जरीची किनार केलेली आहे. आपल्या घरात सासू किंवा आई असतील तर जर सुनेने रेडीमेड ब्लाऊज घेतला किंवा मुलीने रेडीमेड ब्लाऊज घेतला तर आई साधा ब्लाऊज किंवा सासूबाई साधा ब्लाऊज घेऊन शिवू शकतात. म्हणजे घरी आई, सासूबाई, सून किंवा मुली अशा दोघीही या साडी वापरू शकतात. हा या साड्यांचा खूप मोठा फायदा आहे. माझं पुढचं कलेक्शन आहे. ही जॉर्जेटमध्ये साडी आहे, राणी कलर आहे. तुम्ही ही जर याची बॉर्डर बघाल तर याची अशी थिक बॉर्डर म्हणजे जाड बॉर्डर दिलेली आहे आणि पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेली आहे याच्यावर. आणि इथे बघाल तर पूर्ण रेशम वर्क आणि इथे स्टोन वर्क असं हे वेगळंच लुक या साडीला दिलेलं आहे. आतमध्ये ही साडी ओव्हरऑल पूर्ण बॉर्डर पॅटर्नमध्ये पूर्ण रेशम बॉर्डर आणि पूर्ण ओव्हरऑल साडी सिंपल सोबर आहे. आणि याचा ब्लाऊज पाहाल तर याचा ब्लाऊजवर पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेली आहे. हा ब्रॉकेटमध्ये आहे. याच्या हाताला बारीक असं किनार केलेली आहे जी स्टोनवर्कमध्ये केलेला आहे आणि त्यातल्या त्यात याला लेस दिलेली आहे. आपण याला जर वेगळे लटकन लावू शकत असाल तर वेगळे लटकनही लावू शकता. आणि पूर्ण ब्लाऊज ब्रॉकेटमध्ये आहे म्हणजे इथे याला बारीक लेस स्टोनवर्कमध्ये आणि हा पूर्ण ब्लाऊज ब्रॉकेटमध्ये गोल्डन कलरमध्ये आहे आणि पुढे रेशम वर्कमध्ये. हे असं वेगळंच पॅटर्न या ब्लाऊजचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते कलेक्शन आमच्याकडे अजूनही याच्यामध्ये व्हरायटी पाहायला मिळतील. जर तुम्हाला अजून याच्यामध्ये आणखीन व्हरायटी आणि डिझाईन्स बघायच्या असतील आणि अजून काही नवीन पॅटर्न बघायचे असतील तर आमच्या डोंबिवली इथल्या मंजुश्री फॅशन स्टुडिओला भेट द्यायला विसरू नका. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.